नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे प्रीतम पाटील डेली व्लॉग्स. तर आता आपण सकाळी एका ठिकाणी फिरायला चाललो आहोत. जेव्हा माझा मूड चांगला असतो किंवा खराब असतो, तेव्हा मन हलकं करण्यासाठी मी सकाळी एका ठिकाणी जातो आणि तिथे मस्त एक मॉर्निंग वॉक करतो. तेव्हा मस्त फ्रेश एअरमध्ये मॉर्निंग वॉक करताना जरा बरं वाटतं. बाजूला मस्त समुद्रकिनारा असतो आणि खूप भारी वाटतं. सकाळी माणसं पण कमी असतात, ट्रॅफिक कमी असते. नॉर्मली मी त्या ठिकाणी जाताना कार घेऊनच जातो. तर आता मी चाललो आहे गेटवे ऑफ इंडियाला. गेटवे ऑफ इंडिया तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. हे मुंबईच्या दक्षिण भागातील अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर स्थित एक ऐतिहासिक स्मारक आहे. तर आत्ताचं ते अपोलो बंदर म्हणून ओळखलं जातो तो एरिया. हे ब्रिटिश सम्राट किंग जॉर्ज पंचम आणि राणी मेरी यांच्या 1911मधील पहिल्या भारत भेटीच्या स्मरणार्थ बांधले गेले होते. याचे जे वास्तुविशारद होते ते जॉर्ज विटेट यांनी ते डिझाईन केलेले आहे आणि त्याची डिझाईन ही हिंदू, मुस्लिम आणि थोडी इराण असे मिक्स आहे. इंडो सार सैनिक शैलीतील हे भव्य कमान 1924मध्ये बांधून पूर्ण झाले आहे. आता ही गेटवे ऑफ इंडिया आहे, ते बांधण्याचा उद्देश काय होता, तर डिसेंबर 1911मध्ये किंग जॉर्ज पंचम आणि क्वीन मेरी यांचे भारतात आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी आणि स्मरणासाठी या स्मारकाची निर्मिती करण्यात आली. पायाभरणी व बांधकाम 31 मार्च 1913 रोजी बॉम्बेचे गव्हर्नर सर जॉर्ज सिडनहॅम क्लार्क यांनी केले होते. त्याच्या उभारणीचे काम गॅमन्स इंडिया या कंपनीने केले. याचे उद्घाटन 31 मार्च 1924 रोजी व्हाईसरॉय लॉर्ड रीडिंग यांच्या हस्ते अधिकृतपणे गेटवे ऑफ इंडियाचे उद्घाटन करण्यात आले. आता ही जी वास्तुकला आहे त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊया. तर हे स्मारक पिवळ्या बेसाल्ट खडकाने बनवलेलं आहे आणि थोडासा कॉन्क्रीटचा वापर त्यात केलेला आहे. याच्या रचनेमध्ये भारतीय म्हणजेच हिंदू, मुस्लिम आणि युरोपियन शैलीचा इंडो सार सैनिक या शैलीचा सुरेख संगम पाहायला मिळतो. आता ह्याचे ऐतिहासिक महत्त्व काय आहे असं आपल्याला विचारलं तर सांगता आलं पाहिजे. तर हे स्मारक ब्रिटिश राजवटीत भारतात प्रवेश करण्याचे मुख्यद्वार मानले जात असे. तसेच 1947मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ब्रिटिश सैन्याची शेवटची तुकडी इथूनच मायदेशी परतली. आता ही शेवटची तुकडी असं बोलतात की 1948मधून भारतातून परत गेली होती. आता 1 वर्ष हे काय करत होते माहिती नाही. कोणाला माहिती असेल तर नक्की कमेंट्समध्ये मला सांगा की हे जी शेवटची तुकडी गेली ती 1948ला का गेली, 47 ते 48 ते काय करत होते भारतामध्ये. तर ही जी ठिकाण आहे गेटवे ऑफ इंडियाचं, ते दक्षिण मुंबईतलं आहे. अपोलो बंदर ते आत्ताचे वेलिंग्टन पियर म्हणून ओळखले जाते. जॉर्ज विटेट यांनी बनवलेलं आहे. हे स्मारक महाराष्ट्राच्या आणि भारताच्या पर्यटनातील एक प्रमुख आकर्षण म्हणून ओळखले जाते. तर जी लोक मुंबईमध्ये फिरायला येतात ते आवर्जून गेटवे ऑफ इंडियाला जातात. आणि गेटवे ऑफ इंडियाच्या समोर ताज हॉटेल आहे. तर ते ताज हॉटेल तुम्हाला तर माहिती असेल, ताज हॉटेलला काय घडलेलं मागे. ताज हॉटेल खूप मस्त आहे आणि त्याच्यासमोर गेटवे ऑफ इंडिया आहे. ताज हॉटेलमध्ये जर आपण रूम घेतली तर तिच्या गॅलरीमध्ये बसून मस्त समोर गेटवे ऑफ इंडियाचा सीन बघत आपण चहाचा आनंद घेऊ शकतो. तर हे गेटवे ऑफ इंडियाला जर आपण सकाळी गेलो तर मी नेहमी जातो तेव्हा मी बघतो वॉक करताना की लोक वॉकसाठी येतात. त्यानंतर तिथे चहा वगैरे तुम्हाला मिळतो. आणि सकाळी म्हणजे खूप सकाळी म्हणजे 7 वाजल्यापासून तिथे एक ते बोटची सुविधा चालू झालेली असते. म्हणजे तुम्ही गेटवे ऑफ इंडियाला गेलात तर तिथे आतमध्ये न जाता तुम्ही थोडा पुढे आलात ताज हॉटेलच्या एंट्रीच्या समोर, तर तिथे तुम्हाला एक अशी पोलीस कॅबिन वगैरे असते ना सिक्युरिटीची, तशी कॅबिनसारखं काहीतरी बघायला मिळतं. तिथे लोक असतात बसलेली, कम्प्युटर वगैरे असतो पद्धतशीर. तिथे जाऊन तुम्ही तिकीट काढू शकता आणि ते तिकीट काढून तुम्ही बोटमध्ये बसून तुम्ही फिरू शकता. ती तुम्हाला बोटमध्ये चांगला मोठा राऊंड मारून आतमधून समुद्राचा तुम्ही एक व्ह्यू घेऊ शकता की समुद्रातनं गेटवे ऑफ इंडिया कसे दिसते, ताज हॉटेल मुंबई कशी दिसते. ह्याचे काहीतरी पर पर्सन 600 रुपये घेतात. ते 600 रुपये काहीतरी मला त्यांनी सांगितलेले पर पर्सन. आणि अजून त्या बोटीमध्ये तुम्ही काहीतरी 6 लोक किंवा 10 लोक असे असतात. स्पीड बोट असतात त्या आणि त्या माणसांच्या संख्येवर अवलंबून असतं. तुम्ही छोटी बोट असेल तर छोटी बोटमध्ये थोडे पैसे कमी असतील, मोठी बोट असेल तर पैसे जास्त असतील. किंवा तुम्हाला पर्सनल बोट पाहिजे एकदम की तुम्ही
एकटे किंवा दोघं आहात आणि तुम्हाला फक्त बोट तुमच्यासाठीच पाहिजे तर थोडे पैसे ते जास्त घेतात, पण ते एकदा फिरून बघण्यासारखं आहे. नंतर गेटवे ऑफ इंडियाला सकाळी सकाळी गेलात तर तुम्हाला फोटोशूट करताना खूप लोक दिसतात. खास करून लग्न वगैरे चालू असतं ना, लग्नाच्या आधीचं प्री वेडिंग फोटोशूट ते सकाळ सकाळी इथं चालू असतं. कॅमेरामॅन लोक कपलला घेऊन इथे फोटोशूट करत असतात. मस्त समुद्राचा व्ह्यू, गेटवे ऑफ इंडिया मागे व्ह्यू घेऊन असे ताज हॉटेल मागे असं ठेवून ते फोटो वगैरे काढत असतात. तुम्ही पण काढू शकता. फक्त इथे काय आहे की तुम्ही जेव्हा कार घेऊन जाता, बाईकला तर तिथे अलाउड नाही आहे बाईक पार्किंग. मी बघितलं, बाईक पार्किंग अलाउड नसल्यामुळे प्रॉब्लेम काय होतो की आपण गेलो बाईक घेऊन, बाईक लावली आपण तिथे पद्धतशीर साईडला दाबून वगैरे लावली, पार्क केली, तर काय होतं की आपण थोडा वेळ उतरलो, 1-2-3 मिनटं 5 मिनटं आणि बाजूला मस्त तिथे बसलो समुद्रकिनारी, काय फोटो वगैरे काढले, समजा चहा घेतला आणि मग लगेच निघालो, तर काय हरकत नाही. पोलिसांनी वगैरे बघितलं नाहीतर नॉर्मली पोलीस किंवा तिथे जे BMCचे कर्मचारी असतात जे पार्किंग वगैरेची सुविधा बघतात, ती लोकं ओरडतात. ते सांगतात की इथे बाईक लावायला अलाउड नाही, तर बाईक काढा. नंतर असं होतं की कार घेऊन जर गेलो आपण तर तिथे साईडला गेटवे ऑफ इंडिया, समुद्र तुमचा लेफ्टला आहे, राईटला ताज आहे, तर तुम्ही लेफ्टला दाबून कार पार्किंग केलेल्या असतात. तर त्या लाईनीमध्ये तुम्ही व्यवस्थित दाबून लाईनीच्या आत तुमची कार पार्क केलीत तर काय हरकत नाही. मग तुम्हाला काय फाईन वगैरे बसत नाही. नाहीतर काहीतरी ₹1000 फाईन आहे नो पार्किंगमध्ये कार नाही लावल्याबद्दल. गाडीचा फोटो काढतात आणि तुम्हाला डायरेक्ट लिंकवर पैसे पेमेंटची रिक्वेस्ट येते, म्हणजे दंड बसतो तुम्हाला. तर तिथे मी अशीच कार पार्क करतो नेहमी जाऊन. कार पार्क केल्यानंतर त्या कारच्या आसपासच राहायचं, मस्त थोडंसं फिरायचं, की आपली गाडी बघून मग एक तो माणूस येतो त्यांचा पार्किंगवाला. तो काय करतो, येतो आणि आपल्या गाडीवरती ₹100ची एक स्लिप फाडून त्याच्या मशीनमधून BMCच्या नावाची पार्किंगचे ₹100 1 तासाचे अशी ती स्लिप आपल्या पुढे लावून टाकतो. तो गाडीच्या विंडशिल्डवरती वायपरमध्ये अडकवतो. तर जर ते अडकवलं तर मग तुम्ही ठीक आहे, ते पैसे पार्क करून तुम्ही नंतर गाडी काढून जाऊ शकता. पण जर तुमची गाडी व्यवस्थित पार्क केलेली नसेल आणि ती जर लाईनीच्या बाहेर वगैरे असतील, तिचे टायर वगैरे रोडवर येत असेल, आडवी तिडवी लोकांना, जाणाऱ्या येणाऱ्या गाड्यांना तिचा त्रास होत असेल, अशी तुम्ही पार्क केलीत, म्हणजे व्यवस्थित दाबून पार्क नाही केलीत, तर मग तिचा तो फाईन फाडतो तो माणूस. गाडीवर फाईन लागतो त्यामुळे, किंवा मग तो बघतो पहिले तर फाईन डायरेक्ट फाडत नाहीत ते पहिले आवाज देतात आपल्याला, गाडीचा मालक कोण आहे तिथे. जर आपण असलो तिथे पटकन गेलो तर मग ते ₹100 काम होतं तुमचं. पार्किंगचे पैसे भरून व्यवस्थित गाडी दाबलीत की काम होऊन जातं. पण जर तुम्ही गाडी व्यवस्थित पार्क केलेली नाही आणि त्याने जर तुम्ही तिथे अवेलेबल पण नाहीत, त्याने आवाज देऊन पण तुम्ही त्याला रिप्लाय नाही दिला, तर मात्र मग गडबड आहे. मग ते ₹1000चा फाईन, कमीत कमी ₹1000चा फाईन बसतो आणि मग तो भरायलाच लागणार आपल्याला. प्लस पार्किंगचे 100 भरावे लागतील. तर ह्याच्या अगोदर मी एकदा गेटवे ऑफ इंडियाला गेलेलो फॅमिली घेऊन. तेव्हा माझी जुनी कार होती वॅगनआर. तर त्यावेळेला काय झालं की आता फॅमिली घेऊन मला गेटवे ऑफ इंडियाच्या आतमध्ये जायचं होतं. आतमध्ये जायचं आहे बोलल्यावर गाडी पार्क करायची आहे. तर तुम्ही समजा दुपारच्या वेळेला वगैरे गेलात, आता हे एकदम सकाळी गेल्यावर ठीक आहे, पण नंतर जर तुम्ही गेलात एकदा 10-11 नंतर, तर तिथे वॅले पार्किंगची सुविधा त्यांनी चालू केली. तर वॅले पार्किंगला काय होतं, मला तर ते चांगलं आहे, सोयीस्कर आहे, पण त्यांनी तिथे त्यांच्या स्लिपमध्ये जे आपल्याला पावती देतात वॅले पार्किंगची, त्यात लिहून ठेवलेलं आहे की तुमच्या सामानाची जिम्मेदारी आणि गाडीची जिम्मेदारी तुमची आहे. आता गाडी त्यांच्याकडे दिली आपण, तर मी बघितलं हा काय करतो आहे गाडीचं. तर त्यांनी काय केलं, गाडी घेतली माझ्याकडून, ती गाडी घेऊन तो गेला आणि ती गाडी त्यांनी पार्क केली एका ठिकाणी, जिथे रिकामी जागा आहे तिथे पार्क केली. गाड्या भरपूर होत्या त्यावेळेस, जागा नव्हती, तर त्यांनी पार्क केली आणि तो त्या गाडीमध्ये बसला मस्त ACच्या हवा खात. ठीक आहे, ते बसू दे. पण त्यांनी मला माझ्या बायकोचा मोबाईल त्यात राहिलेला तो घ्यायला गेल्यानंतर तो काय बोलला की हे सगळ्या सामानाची जिम्मेदारी आमची नाही. मोबाईल विसरलात, तो गेला, हरवला किंवा गाडीतनं काय चोरीला गेलं तर त्याची जिम्मेदारी आमची नाही. त्यामुळे गेटवे ऑफ इंडियाला जर तुम्ही जात असाल कार घेऊन स्वतःची आणि असा विचार केलात की तिथे मी पार्क करीन, तर ठीक आहे, पार्किंग वगैरे व्यवस्थित आहे, टेन्शन नाही. पण गाडीमध्ये काय महत्त्वाचं सामान ठेवू नका.
आपल्या गाडीमध्ये बरंच सामान असतं. कधी कधी एअर इन्फ्लेटर, नंतर व्हॅक्यूम क्लीनर, मोबाईल बोला, एक्स्ट्रा पैसे, अशा बऱ्याच गोष्टी आपण ठेवतो. तर अशा काही गोष्टी ठेवायच्या नाही. त्या आपल्या पर्समध्ये किंवा बॅगमध्ये घेऊन आपल्यासोबत घेऊन निघून जायचं आणि मस्त गेटवे ऑफ इंडिया फिरून यायचं. त्यानंतर आपल्याला गाडी मिळणार तिथे. आता गाडीचं काय होतं, व्हॅले पार्किंगवाले हे गाडी घेऊन आपली जातात. मग तो गेला आणि मग त्याने एका ठिकाणी गाडी पार्क केली गाडी. माझ्याकडे एक स्लिप दिलेली छोटीशी. आता स्लिप दिलेली, आम्ही काहीतरी तिकीट वगैरे असतं ते काढून वगैरे गेलो. गेटवे ऑफ इंडिया बघितली, चांगलं 1 तासाने वगैरे रिटर्न आलो आरामात. रिटर्न आल्यानंतर बघतोय तर माझी गाडीच दिसत नाही कुठे. मी घाबरलो, बोलो गाडी गेली कुठे. कारण एवढ्या आता आपण गाडी दिली त्याच्याकडे आणि तो माणूस पण दिसत नाही. आता तो माणूस नाही दिसत, गाडी नाही दिसत, मग आता करायचं काय. मग अशा वेळेला काय झालं, बराच वेळ शोधल्यानंतर मला त्याच्यासारखाच युनिफॉर्ममध्ये एक माणूस दिसला. तो गाड्या पार्क करत होता. मी त्याला पकडलं आणि त्याला विचारलं, बाबा काय असं मी माझी वॅगनर गाडी दिली होती व्हॅले पार्किंगला, तर तो गाडी घेऊन गेला होता. तर आता कुठे गाडी पण दिसत नाही आणि तो माणूस पण दिसत नाही. तर तो माणूस मग तेव्हा बोलला मला की आहे ती गाडी, आम्ही तुम्हाला बोलवतो. मग त्याने माझी स्लिप बघितली आणि स्लिपच्या मागे काहीतरी नंबर वगैरे काय लिहिलेलं नव्हतं. तर त्याने त्या मित्राला त्याचा कॉल केला आणि विचारलं, बाबा कुठे आहेस, कुठे गाडी लावले. मग माझ्या गाडीचा नंबर सांगितला त्याने, वॅगनार हा नंबर आहे 1128, घेऊन ये. मग एक तो 5-10 मिनटांनी तो गाडी घेऊन आला. तो कुठेतरी साईडला गाडी लावून बसलेला. तर असं होतं. बाकी काय प्रॉब्लेम नाही, गाडीतलं काय सामान वगैरे गेलं नव्हतं तसं काय. पण एक आपल्या मनाला भीती वाटते की बाबा अख्खी गाडीच घेऊन एखादा जर पसार झाला तर काय करायचं असं. तर आता इथे काय होतं, सकाळी आलो ना की बघा आता मस्त आपल्याला रिकामे रस्ते मिळतात आणि गाडी चालवायचा जो आनंद येतो तो काहीतरी वेगळाच असतो मुंबईमध्ये. मस्त रिकामे रस्ते आणि असे एकदम इंग्रजांच्या काळातील, ब्रिटिश काळातील बाजूला इमारती आहेत, बिल्डिंग्स आहेत, त्याच्यामधून आपण गाडी घेऊन जात असतो. आणि सकाळी रोडवर ना माणसं जास्त आहेत ना गाड्या जास्त आहेत. आता हा टायमिंग कितीचा आहे सकाळचा, तर 7चा वगैरे टायमिंग आहे. पण जेव्हा आपण तिथे जातो आणि रिटर्न येतो 8ला वगैरे, तेव्हा मग चांगली बऱ्यापैकी ट्रॅफिक असते. आता हे CST रेल्वे स्टेशन बघताय तुम्ही बाजूला, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानक माझ्या उजव्या हाताला आपल्याला दिसतं. तिथं जायचं असेल तर तुम्ही राईटला आता गेट बघितलात ना, त्यामधून गाडी आत टाकलीत की मस्त आतमध्ये रेल्वे स्टेशनच्या इथे पण पार्किंग आहे. तर तुम्ही कोणाला पाहुणे वगैरे येत असतील रेल्वे स्टेशनवर, तर त्यांना CST स्टेशनवरून पिकअप करायचं आहे किंवा ड्रॉप करायचं आहे, तर तिथे तुम्ही पद्धतशीर व्यवस्थित गाडी पार्क केलीत तर काही प्रॉब्लेम नसतो. गाडी पार्क करून तुम्ही आत त्यांना सोडून तुम्ही रिटर्न येऊ शकता. आता काही जण तर असं पण बोलतात की ती लोक तिथे गाडी पार्क करून प्रवासाला जातात, कुठे फिरायला वगैरे गावाला किंवा कुठेही जातात आणि रिटर्न येतात तेव्हा ते गाडी तिथून पिकअप करतात. त्याच गाडीत बसून स्वतःच्या ते घरी येतात. पण शक्यतो नॉर्मली असं कोण करत नाही. एखाद दोघं जे ज्यांना अनुभव असेल, अगोदर केला असेल किंवा पार्किंगवाल्याकडे चौकशी केली असेल त्यांनी रेल्वे स्थानकाच्या, तर ती लोकं करतात. नॉर्मली काय करतात लोक, जर CSTवरून जायचं आहे तर हे बघा ट्रॅफिक पोलीसवाले आले बघा, समोरचा माझा ट्रक आहे त्याचा फोटो वगैरे काढला, त्याचा काहीतरी त्याला आता फाईन वगैरे बसेल. त्यांनी काय चुकीचं केलं मला तर कळालं नाही. तुम्हाला जर समजलं असेल व्हिडिओत बघून तर सांगा मला. पण त्यांनी त्याचा फाईन तर फाडला आहे. का फाडला माहिती नाही, सिग्नलला तो थांबलेला आहे तरी पण फाडला. मला वाटतं ह्या रोडवर ट्रक अलाउड आहेत का नाही आहेत माहिती नाही. तर काय CSTमध्ये ते मी 1-2दा काही लोकांना सोडायसाठी गेलेलो माझी गाडी घेऊन. तिथे पार्क केली गाडी पार्क करायला जागा असणं ही मोठी गोष्ट आहे तिथे, कारण गाड्या भरपूर पार्क असतात. त्यामुळे मला असं वाटतं की लोक तिथे गाडी लावून प्रवास करायला जातात. रोजचे प्रवासी, जॉबला जाणारे बोला किंवा काय, पार्क करतात तिथे रेल्वे स्टेशनच्या पार्किंगमध्ये आणि आपलं काम करून संध्याकाळी गाडी घेऊन रिटर्न घरी. असे बहुतेक लोक असणार तिथे प्रवास करणारे. आता आपण बघा गेटवे ऑफ इंडियाच्या जवळ आलो आहे. आता इथे
एकदा आपण थोडं पुढे जाऊन लेफ्ट मारला ना की आपले नेव्हीचे ऑफिस वगैरे काय काय दिसतं. आता आपल्याला डाव्या हाताला लायब्ररी दिसेल आपली, जी असं बोलतात की इंडियातली सगळ्यात मोठी लायब्ररी वगैरे आहे. ती मागे गेली की आता येईल, नक्की माहिती नाही, बघायला लागेल. तिथे पण खूप फोटोशूट चालू असतात. आता मी जेव्हा चाललो आहे ना तेव्हा मला आठवते तिथे रील स्टार यूट्यूबवाले होते लोक, ते त्यांचे व्हिडिओ शूट करत होते. डान्स वगैरे चालू होता त्यांचा, रीलचं शूट चालू होतं, नंतर फोटोशूट चालू असतात. किंवा मागे एकदा मी चाललेलो तेव्हा कॉलेजमधून लोक ग्रॅज्युएट वगैरे झालेले, ते सगळे त्यांच्या त्या कपड्यांमध्येच तिथे बरेचशी मुलं होते, म्हणजे 50 काय 100 मुलं असतील. ते सगळे गर्दीने जमून तिथे एकत्र त्यांचा फोटो काढत होते. अख्ख्या त्या लायब्ररीच्या पायऱ्यांवरती उभे राहून वगैरे त्यांचा जो असेल शेवटच्या दिवसाचा फोटो वगैरे, ते फोटोशूट तिथे चालू होतं त्यांचा. असं ते आता इथे मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये काय होतं, बऱ्याच लोकांना गाडी चालवायला आवडत नाही. त्यांना वाटतं अरे काय ट्रॅफिक आहे, ह्यात गाडी काय चालवायची, गाडी चालवायला मजा वगैरे येत नाही. पण मला तसं काय वाटत नाही. आता सवय झाली आहे किंवा मला एक मजा पण येते. एक तर कार आहे, कारमध्ये AC वगैरे चालू असते, आपली मस्त गाणी वगैरे चालू असतात. आणि ट्रॅफिक आपल्याला कधी कधी लागते, नेहमीच नाही लागत, आपल्या नशिबावर आहे. आता ठाण्याला वगैरे जर जात असलो आपण तर तिकडे मात्र ट्रॅफिक असते फुल. नाहीतर असं नॉर्मली कुठे मी बघितलं नाही ट्रॅफिक कंटिन्यू लागले बराच वेळ. सिग्नल चांगले आहेत आपले मुंबईतले. ही बघा, ही आता मला वाटतं लायब्ररी गेली लेफ्टला, तर सिग्नल वगैरे व्यवस्थित असल्यामुळे सिस्टीम आपल्या गाड्या निघून जातात सुरळीतपणे. आता इथे मला वाटतं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे, मेन ब्रांच. लेफ्टला काहीतरी आहे, गव्हर्नमेंटचंच ऑफिस आहे असं. आता हा रस्ता आहे ना, हा रस्त्यावर गाडी चालवायला एक मजाच येते. दोन्ही साईडला मस्त इंग्रजांच्या काळातल्या इमारती वगैरे आहेत, मधून रस्ता आहे, मध्ये डिवायडर वगैरे काही नाही आहे. पण ठीक आहे, इथे नॉर्मली लोक एकदम आरामशीर असतात. आणि इथे जे राईटला सगळ्या जुन्या काळातले इमारती दिसतात ना, त्याच्या खाली मस्त मस्त शॉप्स आहेत. आणि मेन म्हणजे इथे खूप फेमस हॉटेल पण आहेत, कॅफे वगैरे. आता मला काय, मी कधी गेलो नाही तिथे, जायचं आहे मला. मी नॉर्मली कार घेऊन फिरतो त्यामुळे मला जाता येत नाही. आता मला बाईक घेऊन जायचं आहे त्या ठिकाणी, पण मी असं सकाळी वगैरे जातो कधीतरी, किंवा कधीतरी एकदम रात्री जातो 12 वाजता 1 वाजता कार घेऊन गेटवे ऑफ इंडिया. त्यानंतर गेटवे ऑफ इंडियावरून मरीन ड्राईव्ह वगैरे करून मग जर मूड झाला तर मी वरळी सीफेसला पण जातो. वरळी सीफेसला गेल्यानंतर मग तसा मी घरी रिटर्न येतो. आता आपण इथे आलो या सिग्नलला, तर ह्या सिग्नलवरून मला वाटतं लेफ्ट मारला की आपण डायरेक्ट गेटवे ऑफ इंडियाला पोहोचू. हा सिग्नल खूप मोठा असतो, बराचसा, म्हणजे काहीतरी 150 सेकंद वगैरे असं काहीतरी मोठा सिग्नल असतो. खूप टाईम लागतो. आणि आता तुम्ही निरीक्षण केलं तर बघाल, बरीच लोक आहेत ना, ते सिग्नल तोडून जातात बिनधास्तपणे, हेल्मेट वापरत नाहीत. आणि वरतून काय करतात, आपण नियमांचं पालन करतो ना, तर आपल्याला पण करून देत नाहीत. मागून सारखं हॉर्किंग करतात, हॉर्न वाजवतात. हा बघा, हा गेला बघा बाईकवाला. नाही ठीक आहे, आता हा ग्रीन सिग्नल झाले, ते सरळ जाणाऱ्यांसाठी ग्रीन सिग्नल झाले. आणि आपल्याला जायचं आहे गेटवे ऑफ इंडिया लेफ्ट साईडला, तर लेफ्ट साईडला जायचं आहे म्हणून मग आपण थांबायचं. हे सगळे लोक जातील, त्यानंतर बऱ्याच वेळाने आपल्याला समोर दिसेल लेफ्ट साईडचा सिग्नल ग्रीन झालेला, तेव्हाच आपण जायचं. कारण आपण जर सिग्नल तोडायचा प्रयत्न केला तर अपघात होऊ शकतात, आणि होतात असे नॉर्मली आपल्याला बघायला मिळतात. ॲक्सिडेंट होतात ते सिग्नल तोडणाऱ्या लोकांमुळे होतात, कारण ते सिग्नल तोडून घाई गडबडीत कुठेतरी पळायला बघतात. आणि जी लोक नॉर्मल ग्रीन सिग्नलमधून जातात त्यांच्या रस्त्याने, त्यांना वाटतं माझा सिग्नल सुटला आहे, आता मी चाललो आहे, आणि ही लोक मध्येच अचानक येतात आणि मग ॲक्सिडेंट होतो. कारण माणूस गाडी तरी किती कंट्रोल करणार, एखादा एक्सपर्ट ड्रायव्हर असेल तर करेल, कारण त्याचं लक्ष असतं भरपूर लांब सगळीकडे, कुठून कोण येतो आहे काय नाही. आता नॉर्मली काय होतं, लोक गाडी घेतात, बाईक असू दे किंवा कार असू दे, आणि सेफ्टीच्या नियमांचं पालनच करत नाहीत. आता आपण लेफ्टला चाललो आहे. आता तुम्हाला समोर डायरेक्ट गेटवे ऑफ इंडिया दिसेल.
इथून गाडी चालवायला एक वेगळीच मजा येते. बाईकवर तर खूप मजा येते. राईटला पेट्रोल पंप आहे, इंडियन ऑइल वगैरे. पण कारमध्ये पण मजा येते इथून. आता इथे जर तुम्ही आलात तर इथे बघा, इथे समोर आता राईट टर्न आहे. इथेच तुम्हाला पोलीस पकडणार नॉर्मली. जेव्हा केव्हा हाय अलर्ट असतो ना, तेव्हा तुमची गाडी पूर्ण इथे चेक केली जाते. इथेच इथे पोलीस उभे असतात मस्त 4-5 ट्रॅफिक हवालदार वगैरे किंवा नॉर्मल पोलीस. आणि ते आपली गाडी वगैरे मस्त खोलून चेक करतात. आणि मग आपल्याला विचारतात कशाला चाललात, काय चाललात वगैरे. आणि मग पुढे तुम्हाला जाऊन देतात. आता हे समोर दिसतोय तो ताज हॉटेलच आहे. तर इथे मध्ये त्यांनी डिवायडर नाही ना, तर मध्ये आता हे नवीन मेटलचे पोल वगैरे टाकलेले आहेत. आता बघा समोर आपला मस्त समुद्र आहे. लेफ्ट साईडला गेटवे ऑफ इंडिया दिसते. आणि आपण आता आलो आहे राईट साईडला आपलं आहे ताज हॉटेल, द फेमस ताज हॉटेल. आता बघा लेफ्ट साईडला तुम्हाला इथे ना हे पूर्ण आता रिकामं दिसते. पण रात्री वगैरे याल, दुपारी याल तर पूर्ण कार पार्क झालेले असतात. पूर्ण पॅक असतं हे. तुम्हाला इथे अजिबात गाडी लावायला जागाच मिळणार नाही. आता इथे टॅक्सीवाल्याने वगैरे लावले इथे गाडी. तिथे नो पार्किंगचा गेट लावलेला होता बोर्ड. आता इथे तुम्ही बघा आल्यावर नॉर्मली तुम्ही इथे गाडी पार्क करू शकता. आता इथे यांनी 2 व्हीलर लावल्यात. 2 व्हीलर इथे अलाउडच नाही आहेत. तुम्ही आता इथे गाड्या लागलेल्या आहेत शिस्तीत सगळ्या. समोर मस्त मॉडिफाईड टॅक्सी आहे आर्टिगा, मस्त मॉडिफाय केलेली त्यांनी. स्पॉयलर, ऑफ रोडिंग व्हील होते, मोठ्या साईजचे टायर वगैरे, मोठ्या साईजचे व्हील लावून त्यांनी मस्त गाडी मॉडिफाय केली खर्च. आणि तो कशाला आलेला माहिती नाही. तो गाडीतच बसलेला आणि गाडीत बसून आराम करत होता. त्याचं भाडं असेल काय, सकाळी कोणाला घेऊन जायचं. तर मी इथे गाडी व्यवस्थित पार्क केली त्या आर्टिगाच्या मागे. काचा लावल्या, सीट बेल्ट काढला, माझं काय सामान होतं मोबाईल वगैरे घेतला आणि मी उतरलो. आता मस्त मी समुद्रावर जाईन गाडी पार्क केल्यानंतर. मग मी इथे पहिले पार्किंगवाल्याला बघितलं, पार्किंगवाला कुठे दिसतोय काय. तर पार्किंगवाला मला लांबपर्यंत दिसला नाही. तर होतं काय, मज्जा नॉर्मली मी येतो इथे मस्त असं गेटवे ऑफ इंडिया, ताज हॉटेल, समुद्र या सगळ्याचा आनंद घेतो, व्ह्यू घेतो. मस्त फ्रेश ऑक्सिजन वगैरे मिळतं, समुद्र बघायला मिळतं. आता कसं भरती नाही आहे, आता ओहोटी दिसते. त्यामुळे कसं जरा पाणी कमी आहे इथे. नाहीतर कधी पाण्याच्या लाटा वरपर्यंत उडतात. हा आहे आपला गेटवे ऑफ इंडिया. आणि बघा इथे ही जी बोट दिसते ना, इथे तुम्ही गेलात तर इथे तुम्ही तिकीट काढून बोटीत बसून फिरू शकता मस्त. आता हे बघा इथे कपलचं फोटोशूट वगैरे चालू आहे. सकाळ प्री वेडिंग फोटोशूट चालू असतात इथे. आता ते जे मोठी बोट बघितलीत ना, तशा आहे बघा कितीतरी बोटी इथे लागलेल्या आहेत. या बोटी इथे पार्क करून ठेवलेल्या आहेत त्यांनी. एवढ्या बोटी मी पहिल्यांदा बघितल्या गेटवे ऑफ इंडियाला. बऱ्याच वेळेला तुम्हाला मस्त रिकामा समुद्र बघायला मिळतो, इतक्या बोटी वगैरे नसतात. आज चांगल्या प्रकारे आपल्याला बोटी बघायला मिळतात. ही बघा ही एक स्पीड बोट चालली आहे. अशी छोटी स्पीड बोट असेल ना तर थोडं भाडं कमी असतं आणि त्यात काहीतरी 6 लोक बसतील. मग प्रत्येकी त्यांना भाडं पडतं काय 300 कधी 600 घेतात. हा बघा मस्त सनराईज होतोय. सनराईज होताना व्हिडिओमध्ये मस्त मजा येते आपल्याला. आणि इथे ते सी ईगल वगैरे पाण्यातले पक्षी असतात. इथे बघा हे खाली उतरायला पायरीसारखं केलेलं आहे त्यांनी. आणि मग तिथून तुम्ही इथं तिकीट काढलं, ती व्हाईट कॅबिन दिसते तिथून की खाली उतरून तुम्ही बोटीमध्ये बसून तुम्हाला बसून वगैरे ते एक असा बघा इथून नेतात. त्या सगळ्या बोटींच्या इथून मधून नेऊन तुम्हाला एंडला नेतात. ही बघा ही पार्किंगची पावती होती. ही बघा आर्टिगा कशी मॉडिफाय केली. तर ते तुम्हाला एक राऊंड मारून